निधी द्या. ठेकेदारांच्या दुसऱ्या दिवशी आंदोलनाला अपयश. लवकरच तीव्र आंदोलन सरकारच्या विरोधात करणार, सरकारला दिला इशारा. मला वाटते स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदाच कंत्राटदारांना स्वतःचे हक्क मागण्यासाठी आंदोलन करावं लागतं. हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच घडते आहे. असं कधीही आम्ही पाहिलं नाही. तिला मेकअपचं सामान घेता येत नाही, मग लग्न तरी कशाला करायचा हा प्रश्न येतो. तुमचे सगळे रस्ते गुळगुळीत करून द्यायचा, गावाची दुरुस्ती करायची, गावाचं सौंदर्य शहराचं वाढवायचं काम देण्याचं काम हीच माणसं करतात. कारण आता तर आधुनिक तंत्रज्ञानाने कामं केली जातात, तिथे मॅनपॉवर कमी लागतो. पण छोटे मोठे कामं गावातील, खेड्यातील, शहरातील, मध्यम शहरातील, लहान शहरातील सर्व कामं ही कंत्राटदार करत असतात आणि तिथे रोजगार पण उपलब्ध होतो. अशा स्थितीत यांना पूर्णतः बर्बाद करण्याचं काम या सरकारकडून होत आहे. आम्ही सरकारलाही सांगतोय, मुख्यमंत्र्यांना सांगतो, सगळ्यांना आमचं त्या खात्याच्या की हे पैसे मोठे इन्फ्रास्ट्रक्चरवर 20-20 लाख कोटीची कामं काढली जाऊन 15-16 कॉन्ट्रॅक्टरला कामं देत आहे आणि ती मंडळी फुगत चालली आणि आमचा मराठी माणूस स्थानिक कंत्राटदार मरत चालला आहे. पहिले यांचे पैसे द्या, मग तुमचे कोणाचे चोचले पुरवायचे ते पुरवा, अशी आमची त्यांना मागणी असते. नगरविकास खात्याच्या कामावर राज्यातील सर्व कॉन्ट्रॅक्टर लोकांचे प्रलंबित निधीबाबत आम्ही शासनाला जवळपास 1 महिन्यापूर्वी पत्रव्यवहार केलेला होता. परंतु ते पत्र दिल्यानंतर पण कुठल्याही प्रकारचा शासनाने प्रतिसाद दिलेला नाही आणि आम्ही तेव्हाच अल्टिमेटम दिला होता की जर 15 ऑगस्टपर्यंत आमचा निधी नाही आला तर आम्ही 18 व 19 तारखेला आंदोलन करणार आहोत. तर कालपासनं विरोधी पक्षातले बरेपैकी लोक येऊन गेले. सत्ताधारी पक्षातल्या कुठलेही आमदार किंवा कोणी अधिकारी आले नाही. त्याच्यामागे काहीतरी मोठा दबाव असण्याची शक्यता आहे. कारण शासनाकडे पैसे नसल्यामुळे हे सगळे आता अंग काढून राहिलेत. कुठलेही आमदार, खासदार, मंत्री पैशांच्या बाबतीत, निधीच्या बाबतीत काही बोलायला तयार होत नाही. मागील विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेस सगळ्या लोकांकडनं प्रचंड कामं करून घेतलेले आहेत. ठेकेदारांनी पैसे येतील या अपेक्षेने कामं केलेत व आज कामं झाल्यानंतर 2 ते 3 वर्षापासून सर्व ठेकेदारांना 1 रुपयाचाही निधी उपलब्ध न झाल्याने एकदम हवालदिल झालेले आहेत. आता पुढील दिशा कशी ठरवायची ते आपलं महाराष्ट्राचे सर्व असोसिएशन ठरवेल. परंतु यापेक्षा कदाचित उग्र आंदोलन होण्याची शक्यता आहे. कारण 2 दिवस झाले तरी कुठल्याही प्रकारचे सत्ताधारी पक्षातले अधिकारी किंवा आमदार, खासदार किंवा मंत्री कोणीही आलेले नाही. त्याच्या मागचं नेमकं कारण अद्यापही कोणाला कळत नाही. परंतु आमच्याबरोबर आम पब्लिक, मीडिया, विरोधी पक्षातले लोक, काही सत्ताधारी पक्षातले पण लोक आहेत. परंतु ते आतून आहेत, त्यांच्या मागण्या भरपूर आहेत. त्यांना असं समोर येऊन आम्हाला सांगता येत नाही. परंतु जे सत्तेत लोक आहेत ते सुद्धा आम्हाला फोन करून सांगतायत की तुम्ही हे कंटिन्यूस ठेवा. त्याच्यामुळे कदाचित हे आंदोलन आमचं अजून 2 ते 3 दिवस चालेल असं आज सर्व लोक म्हणतायत. त्याच्यामुळे आता परत अजून 2 दिवसाची परमिशन घेऊन कदाचित हे आंदोलन अजून 2 दिवस चालेल. तत्काळ शासनाने आता ठेकेदारांशी खूप वाट न बघता निधीच्या संदर्भात काहीतरी मुद्दा कॉन्ट्रॅक्टर लोकांना सांगून निधी कधी उपलब्ध होईल याबाबत सांगावे व एक 15 दिवस किंवा 1 महिना. सरकार का लक्ष देत नाही हेच समजत नाही आहे. कारण सर्वांनी कामं केलेली, कुणी फुकट पैसा मागत नाही आहे, केलेल्या कामाचाच पैसा मागत आहे आणि सरकार ही गोष्ट का टाळते याचं उत्तर खरंच आम्हा सर्वांना हवं येते. दुसरा विषय की 2024ची जी इलेक्शन झालं त्या काळामध्ये भरमसाठ मंजुऱ्या सरकारने दिल्या, आमदारांनी कामं करून घेतली आणि या कामांच्या जीवावरती ते निवडून आलेत आणि आज आम्हाला सरकारने असं वेगळं केलेलं आहे. आम्हाला मागील 2 वर्षापासून पैसे मिळत नाही. सर्व ठेकेदार हवा दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून आज ठेकेदार येऊन इथे आंदोलन करत आहे. सरकारने याची दखल घ्यावी अशी माझ्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो. या पुढचं जे असेल ते आंदोलनाचं स्वरूप कसं असेल? आम्ही ठेकेदार आहे, व्यापारी आहे. आमचं मत आहे की सरकारने आमची बाजू मांडून, आमची बाजू समजून घ्यावी. आंदोलन करणे हे आमच्या यात नाही आहे. आम्ही काम प्रामाणिक करून पैसे कमवतो. जर सरकारने जर आमची दाद दिली नाही, आम्हाला जर पैसे दिले नाही, येत्या काळात आम्ही सर्व कामं बंद करून टाकणार आहेत.
आणि त्यासाठी उग्र आंदोलन आम्ही मुंबईमध्ये आणि जिल्ह्यामध्ये छेडू. तसे ज्या ज्या आमदारांनी आम्हाला कामं करायला लावलेली, सरकारने कामं करायला लावलेली, त्यांच्या घरासमोर आम्ही ठिय्या आंदोलन करू. ही आमची पुढची दिशा राहणार आहे आंदोलनाची. आमचे जवळपास 21-22 पासून सरकारकडे बिलं बाकी आहेत. त्यासाठी आम्ही प्रत्येक वर्षी आणि तिमाहीमध्ये गव्हर्नमेंटकडे मागणी करतो, परंतु कोणी प्रतिसाद नाही. प्रत्येक तिमाहीमध्ये 5 ते 10% पैसे येतात. त्याच्याने आता पुढे येतो आहे, त्यामुळे त्यांना पैसे देणे शक्य होत नाही. तरी आमची मागणी आहे की नवीन कामे काढू नये आणि जुन्या कामांची आधी निधी द्यावी, म्हणजे सर्व ठेकेदारांना न्याय मिळेल आणि आम्ही कर्जबाजारी होण्यापासून वाचू. 22-23मध्ये कामं केलेले आहेत. त्यांच्या अद्यापर्यंत 10 ते 12% पैसे आलेले, बाकीचे सगळे पैसे पेंडिंग आहेत. तर भरपूर वेळेस निधी मागणी केली, तरी पण मग निधी उपलब्ध होत नाही आहे प्रशासनाकडून. किती निधी साधारणतः तुमचं बाकी आहे आणि सरकारचा? मला काय माहिती नाही. आमचे कमीत कमी 1 कोटी रुपये 80 लाख ते 1 कोटी रुपये बाकी आहेत. तर मग ते लवकरात लवकर मिळावे. सरकारकडे पैसे उपलब्ध नाही आहे.